साप चावणे आणि प्राणी चावणे यावरील मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी आपण विषारी साप चावण्याची चिन्हे आणि लक्षणे ओळखू शकाल. साप चावण्याच्या गुंतागुंतीचे स्पष्टीकरण देऊ शकाल. साप चावण्याच्या अँटीस्नेक विषाची प्रकार ओळखू शकाल. साप चावण्यावरील पीएसटी म्हणजेच प्राथमिक उपचार समजावून सांगू शकाल. इतर प्रकारचे प्राणी चावण्याची ओळख देऊ शकाल. प्राणी चावण्यामुळे जखमेच्या काळजीची प्रक्रिया वर्णन करू शकाल. प्राणी चावणे कसे टाळावे हे समजावून सांगू शकाल आणि स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट करू शकाल. चला सर्पदंशाची कारणे समजून घेऊया. सर्पदंश तीन मुख्य कारणांनी होतो. ती आहेत योग्य वैद्यकीय सुविधेचा अभाव, समाजात प्रचलित अंधश्रद्धा आणि प्रशिक्षित डॉक्टर किंवा लोकांचा अभाव. तुम्हाला माहित आहे का की जगातील फक्त 20% सापच विषारी असतात. इतर 80% साप बिनविषारी असतात. विषारी सापाच्या एकूण 58 प्रजाती आहेत, ज्यात फक्त 4 प्रजाती लोकांसाठी धोकादायक आहेत. ते आहेत कोब्रा, क्रेट, रसल वायपर आणि सॉस्केल वायपर. जगामध्ये सर्वाधिक लोक सर्पदंशामुळे भारतामध्ये मृत्यू पावतात. सर्वाधिक मृत्यू व्हिक्टीम हॉस्पिटलमध्ये वेळेत न पोहोचल्यामुळे होतात. सर्वाधिक मृत्यू हे सुरक्षात्मक दंशामुळे होतात. भारतात सुमारे सापाच्या 300 प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी फक्त 50 प्रजाती ह्या विषारी आहेत. चला भारतातील 10 सर्वात घातक सापांबद्दल जाणून घेऊया. ते आहेत रसेल्स वायपर, इंडियन क्रेट, स्केल्ड वायपर, स्पेक्टॅकल कोब्रा, किंग कोब्रा, हम्प नोज पीट वायपर, मालाबार पीट वायपर, बांबू पीट वायपर, इंडियन रॉक पायथन आणि येलो लाईफ स्नेक. आता आपण भारतातील 10 सर्वात घातक सापांबद्दल जाणून घेतले आहे. तर आता विषारी साप चावण्यांच्या लक्षणाबद्दल जाणून घेऊया. साप चावणे भारतातील काही भागांमध्ये खूप सामान्य आहे. आपल्याला सर्व साप चावणे विषारी असल्याचे गृहीत धरून उपचार करावे लागतात. साप चावण्याची चिन्हे आणि लक्षणे उशिराने प्रगट होऊ शकतात. विषामुळे प्रतिक्रिया असल्यास स्नेक बाईटची लक्षणे आणि चिन्हे समजून घेण्यासाठी क्लिक करा. आता आपण विषारी साप चावण्याच्या लक्षणांबद्दल जाणून घेतले आहे. साप चावण्याच्या गुंतागुंतीबद्दल जाणून घेऊया. चला सर्पदंशाची कारणे आणि गुंतागुंत समजून घेऊया. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक टॅबला ड्रॅग करत ड्रॉप बॉक्समध्ये टाका. साप चावण्यामुळे मायोकार्डियल इन्फेक्शन, कार्डियक रिदम डिस्टर्बन्स, पॉल्मनरी एडिमा, उच्च रक्तदाब आणि न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होऊ शकते. तसेच स्ट्रोक, पॅरालिसिस, ॲप्थॅल्मोप्लेजिया आणि रेस्पिरेटरी फेल्युअर सारखे प्रभाव घडू शकतात. काही विषांमध्ये अँटीकोॲग्युलंट असतात, ज्यामुळे अधिक रक्तस्राव होतो. सेरेब्रल हॅमरेज प्राणघातक ठरू शकते. सर्पदंशामुळे होणारे जवळपास 20% मृत्यू सेरेब्रल हॅमरेजमुळे होत असतात. काही सर्पदंशाची विषे प्रोकोॲग्युलंट असतात, ज्यामुळे रक्ताचे थक्के जमतात. अशा क्लॉटिंगमुळे ब्रेन स्ट्रोकचे धोके वाढतात. प्रोटीन आणि नॉन प्रोटीन घटकांमुळे सर्पाच्या विषाची विषाक्तता वाढते. यावर प्रतिक्रिया म्हणून शरीरामध्ये सूज वाढायला लागते. विषामुळे लाल रक्तपेशी, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स आणि स्नायूंवर परिणाम होतो. विष रक्तवाहिन्यांच्या एंडोथेलियम, परिधीय नर्व्ह एंडिंग्ज आणि मायोन्युरल जंक्शनवरही परिणाम करते.
साप चावल्यामुळे जखमेच्या ठिकाणी गुंतागुंत होऊ शकते, जसे की वेदना, सूज, दृष्टी कमी होणे किंवा कॉर्नियल अल्सरेशन. विषारी स्प्रेमुळे कंपार्टमेंट सिंड्रोम, नेक्रोसिस, गँग्रीन संक्रमण आणि दीर्घकालीन अल्सरेशन होऊ शकते. आतापर्यंत आपण साप चावण्याच्या गुंतागुंतीबद्दल शिकलो आहोत. पुढे मी तुम्हाला अँटीव्हेनम सिरमचे विविध प्रकार सांगणार आहे. आपण साप चावण्यासाठी रुग्णालयापूर्वी उपचार कसे करावेत हे देखील शिकूया. साप चावण्याच्या प्राथमिक उपचारांमध्ये अँटीव्हेनम देणे मुख्य उपाय आहे. अँटीव्हेनम आपल्या शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढवून काम करते. हे सापाच्या विषावर प्रतिकारक बनविण्यासाठी तयार केले जातात. ते घोडे किंवा मेंढ्यांसारख्या प्राण्यांना सापाच्या विषाने रोगप्रतिबंधक करून तयार केले जातात. हे प्राणी मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली असलेले असतात आणि सापाच्या विषातील घटकांना जोडून ठेवणारी प्रतिपिंड तयार करतात. ही प्रतिपिंडे आपल्या शरीराला विषाणूशी लढण्यास सक्षम करतात. अँटीव्हेनम चांगल्या प्रतिपिंडांचे शुद्धीकरण करून मिळवले जाते. उत्तम दर्जाचे अँटीव्हेनम जीवन वाचवू शकते. अँटीव्हेनम सिरम दोन प्रकारचे असतात: मोनोव्हॅलेंट किंवा मोनोस्पेसिफिक आणि पॉलिव्हॅलेंट. मोनोव्हॅलेंट एकाच सापाच्या प्रजातीसाठी असतात, तर पॉलिव्हॅलेंट अनेक सापाच्या विषावर प्रभावी असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार साप चावण्याच्या उपचारांसाठी मोनोस्पेसिफिक अँटीव्हेनम सर्वोत्तम आहे. परंतु हे उपचार नेहमी उपलब्ध नसतात, कारण त्याची किंमत जास्त असते, उपलब्धता कमी असते, तसेच सापाची प्रजाती ओळखण्यास सुद्धा अडचणी येत असतात. पॉलिव्हॅलेंट अँटीव्हेनम विविध सापांच्या विषांना निष्प्रभावी करण्यासाठी तयार केले जातात. हे अँटीव्हेनम ज्या भौगोलिक क्षेत्रातील सापांवर उपचार करतात त्यावर प्रभावी असतात. पॉलिव्हॅलंट अँटीव्हेनमच्या व्यापक वापरामुळे साप ओळखण्याची गरज कमी होऊ शकते. चला साप चावल्यानंतर रुग्णालयपूर्व उपचार जाणून घेऊया. साप चावल्यास सामान्य सुरक्षितता नियमांचे पालन करा आणि रुग्णाला सुरक्षित ठिकाणी हलवा. रुग्णाला शांत करा आणि त्याला आरामदायक स्थितीत ठेवा. चाव्याच्या खुणा शोधून त्या पाण्याने आणि साबणाने स्वच्छ करा. बांगड्या, कडे किंवा कोणतेही आवरण घालू नका. चाव्याच्या ठिकाणी कापणे किंवा विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका. शॉकसाठी उपचार करा आणि आवश्यकतेनुसार प्राथमिक उपचार द्या. रुग्णाला अन्न किंवा पाणी देऊ नका. शक्य असल्यास साप ओळखण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न करा. रुग्णाला ऑक्सिजन द्या आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत सतत निरीक्षण करा. फक्त अँटीव्हेनमच विषारी सापाच्या चाव्यासाठी प्रतिकारक औषध आहे. सिरम 3 निकषांवर आधारित दिले पाहिजे: सापाच्या प्रजातीसाठी योग्य, औषधाची निवड, योग्य मात्रेत आणि शक्य तितक्या लवकर. योग्य ऑप्शनची निवड करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. पुढे प्राणी चावण्याबद्दल जाणून घेऊया. प्राणी चावण्यामुळे त्वचेची जखम होऊ शकते. ज्या प्राणी चावण्यामुळे त्वचेवर जखम होते त्या संसर्गासाठी धोकादायक असतात. प्राणी चावण्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी क्लिक करा. बहुतेक प्राणी चावणे पाळीव प्राण्यापासून होते. कुत्र्याचे चावणे सामान्य आहे आणि प्रामुख्याने मुलांना चावतात. प्रौढांपेक्षा मुलांच्या डोक्याला किंवा गळ्याला चावण्याची अधिक शक्यता असते. मांजराचे चावणे कमी सामान्य आहे, परंतु त्यामध्ये संसर्गाचा धोका जास्त असतो. मांजराचे दात लांब आणि तीक्ष्ण असतात, जे खोल जखमा करू शकतात. प्राणी चावणे मोकाट किंवा जंगली प्राण्यामुळे होते, जसे की
कस्तुरी, रकून, कोल्हे आणि वटवाघुळे जे चावणे, पंक्चर, व्रण निर्माण करतात ते अधिक संक्रमित होण्याची शक्यता असते. काही प्राणी विषाणूने संक्रमित असतात, ज्यामुळे रेबीज होऊ शकतो. रेबीज दुर्मिळ आहे, परंतु तो प्राणघातक ठरू शकतो. प्राणी चावल्यामुळे वेदना, रक्तस्राव, मुंग्या येणे आणि झोंबणे असे दाह होऊ शकतात. चाव्यामुळे त्वचेवर मोठे काप किंवा जखमा निर्माण होऊ शकतात. रक्तस्राव असो किंवा नसो, त्वचेवरील फुगवटा किंवा रंग बदलतात. घातक जखमा ज्यामुळे गंभीर ऊतकांचे फाटणे आणि ओरखडे त्वचेवर येऊ शकतात. पंक्चर, व्रण आणि सांधेदुखी किंवा स्नायू दुखणे यामुळे जखमी ऊतकांच्या हालचाली आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते. पुढे जखमेची काळजी कशी घ्यावी हे शिकूया. संक्रमणाचा धोका असल्यामुळे त्वचेवर चावले असल्यास तुम्ही 24 तासाच्या आत डॉक्टरांना दाखवा. जर तुम्ही चावलेल्या व्यक्तींची काळजी घेत असाल, तर त्या व्यक्तीला शांत आणि निश्चिंत करा. जखम उपचार करण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. जर जखमेतून रक्त येत असेल, तर लेटेक्स हातमोजे वापरा आणि नंतर हात पुन्हा धुवा. जखमेची काळजी घेण्यासाठी स्वच्छ कोरड्या कपड्याने थेट दाब देऊन रक्तस्राव थांबवा. मऊ साबण आणि कोमट पाण्याने जखम धुवा. चावलेल्या भागाला 3 ते 5 मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवा. जखमेवर अँटीबॅक्टेरियल मलम लावा, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. आणि कोरड्या स्वच्छ पट्टीने झाका. जर चावणे मान, डोके, चेहरा, हात, बोटे किंवा पायावर असेल, तर त्वरित डॉक्टरांना कॉल करा. जर जखम खोल असेल, तर तुम्हाला टाके घालण्याची गरज भासू शकते. जर तुम्हाला 5 वर्षात टिटनेसचा इंजेक्शन दिला नसेल, तर डॉक्टर तुम्हाला तो देऊ शकतो. जर संक्रमण पसरलेले असेल, तर तुम्हाला प्रतिजैविके घ्यावे लागतील. प्रतिजैविकांची आंतरशिरा प्रणालीद्वारे चिकित्सा केली जाऊ शकते. प्राणघातक चाव्यासाठी तुम्हाला जखम दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. जंगली प्राणी आणि अनोळखी पाळीव प्राणी रेबीजचा धोका बाळगू शकतात. जर तुम्हाला जंगली किंवा मोकाट प्राणी चावला असेल, तर त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. कोणत्याही जखमेच्या बाबतीत डॉक्टरांना 24 तासाच्या आत भेटा. जर सूज, लालसरपणा किंवा जखमेतून पू येत असेल, तर डॉक्टरांना कॉल करा किंवा त्वरित उपचार घ्या. चावा डोके, चेहरा, मान, हात, पायावर झाला असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरांना सूचित करा. ची जखम खोल असेल किंवा हाड किंवा मसल एक्सपोज होत असेल, तर डॉक्टरांना लवकरात लवकर सूचित करा. गंभीर रक्तस्राव असल्यास 112 किंवा स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा. जर तुम्हाला 5 वर्षात टिटनॅसचा इंजेक्शन दिला नसेल, तर रेबीज प्राणघातक ठरू शकते. प्राण्याच्या लक्षणांचे निरीक्षण करा आणि त्वरित वैद्यकीय उपचार द्या. प्रत्येक वर्षी पाळीव डॉगना व्हॅक्सिनेशनसाठी अवेअरनेस करा. जास्तीत जास्त प्राणी चावणे संक्रमणाशिवाय किंवा ऊतकांच्या समस्याशिवाय बरे होतात. काही जखमा शुद्धीकरणासाठी आणि बंद करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासते. संपूर्ण जखम शस्त्रक्रियेद्वारे शुद्धीकरण आणि दुरुस्त केल्या जातात. संक्रमण जलद पसरते आणि स्नायू किंवा सांधेदुखी होऊ शकते. कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणारे, डायबिटीज असणारे आणि इतर रोगांनी ग्रस्त रोग्यांचा ॲनिमल बाईटचा प्रभाव जास्त होऊ शकतो. लसीकरणानंतर रेबीचा धोका टळतो. आता आपण प्राणी नियंत्रक विभागाशी संपर्क कसा साधावा ते शिकूया. जर प्राणी विचित्र वागणूक दाखवत असेल, तर प्राणी नियंत्रक किंवा स्थानिक पोलिसांना कॉल करा. प्राण्यांचा आकार आणि स्वरूप कसे दिसते ते त्यांना सांगा आणि तो कुठे आहे हे कळवा. ते प्राणी पकडण्यासाठी आणि त्याला वेगळे ठेवण्याची गरज आहे की नाही ते ठरवतील. प्राणी कसे दिसत आहेत आणि त्यांचा व्यवहार कसा आहे हे त्यांना सांगा. त्यानंतर ते ठरवतील की प्राण्यांना वेगळे ठेवण्याची गरज आहे की नाही. आता आपण प्राणी चावणे कसे टाळावे हे शिकूया.
प्राणी चावणे टाळण्यासाठी मुलांना अपरिचित प्राण्यांच्या जवळ जाऊ नका असे शिकवा. प्राण्यांना चिडवू किंवा उकसावू नका. अजीब आणि आक्रमक वागणारा प्राण्यांच्या जवळ जाऊ नका. त्याला रेबीज असू शकतो आणि स्वतःच प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. आता आपण कुत्र्यांचे चावे कसे टाळावे हे शिकूया. आता आपण कुत्र्यांचे चावे कसे टाळावे हे शिकूया. कुत्रे तुमचे चांगले मित्र असू शकतात, परंतु जेव्हा ते रागावलेले किंवा घाबरलेले असतात, तेव्हा ते चावू शकतात. जबाबदारीने आणि सुरक्षितपणे कसे राहावे ते शिकूया. कुत्र्यांचे चावे टाळण्यासाठी प्रत्येक चिन्हावर क्लिक करा आणि टिप्स जाणून घ्या. कुत्र्यांना त्रास देऊ नका किंवा घाबरवू नका, विशेषतः जेव्हा ते खात असतील किंवा बांधलेले असतील. जेव्हा कुत्र्यासोबत खेळणी, पिल्ले, कार, कुंपणाच्या मागे किंवा झोपलेले किंवा आजारी असतील, तेव्हा त्यांना त्रास देऊ नका. जेव्हा कुत्रे रागात किंवा घाबरलेले असतील, तेव्हा त्यांच्यापासून दूर राहा. जेव्हा कुत्रे रागात असतात, तेव्हा ते दात दाखवतात. जेव्हा ते घाबरलेले असतात, तेव्हा ते शेपटी मागे दुमडून ठेवतात आणि पळण्याचा प्रयत्न करतात. जर एखादा कुत्रा तुमच्याकडे आला आणि तो जखमेचा नाही, तर हलवू नका. झाडाच्या खोडासारखे उभे राहा. जर तुम्ही पडला, तर गुठळीसारखे वळून न हालता स्थिर राहा. कुत्र्याकडे हळूहळू आणि शांतपणे जा. कुत्र्याच्या मालकाची किंवा तुमच्या मालकांची परवानगी घ्या. कुत्र्याला स्पर्श करण्यापूर्वी त्याला तुमच्या हाताचा वास घ्यायला द्या. कुत्र्याला थोपटताना पहिल्यांदा त्याच्या पाठीवर स्पर्श करा. जर कुत्रा चावला तर लवकरात लवकर जखम साबण आणि पाण्याने धुवा आणि प्रथमोपचार केंद्र शोधा. तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना चावलेले सांगा. कुत्रा कोणता होता आणि तो तुम्हाला कोठे चावला हे त्यांना सांगा. आता आपण स्वयंसेवकांची भूमिका शिकूया. स्वयंसेवक जखमींना स्ट्रेचर किंवा हाताने वाहून नेण्यास मदत करतात. स्वयंसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिक देखभाल करण्यासाठी मदत करतात. स्वयंसेवकांनी प्राणी चावणे झालेल्या रुग्णांना मानसिक आधार द्यावा. स्वयंसेवकांना माहीत असावे की काही रुग्णांसाठी विशेष तंत्राची गरज असते, जेणेकरून जखम आणखी बिघडू नये. अशा परिस्थितीत डॉक्टरांची वाट पाहावी. या मॉड्यूलमध्ये चर्चा केलेले मुख्य मुद्दे. भारतामध्ये साप चावण्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, कारण वैद्यकीय सुविधा कमी आहे. फक्त 4 प्रकारचे साप मानवासाठी घातक आहेत. उदाहरणार्थ, नाग, क्रेट, रसल वायपर आणि सॉस्केल्ड वायपर. सापाचे विष रक्तपेशी, स्नायू आणि नसांना नुकसान करते. साप चावल्याने हृदयविकार, श्वसन आणि न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. प्राणी चावणे ही संक्रमणाचे कारण बनू शकते. जेव्हा कुत्रे रागात आणि घाबरलेले असतात, तेव्हा त्यांच्यापासून दूर राहा. गंभीर जखमेसाठी तुम्हाला टाके, प्रतिजैविके आणि टिटनॅस इंजेक्शनची आवश्यकता असू शकते. जर तुम्हाला 5 वर्षामध्ये टिटनॅस इंजेक्शन दिला नसेल तर आता तुमच्या समजण्याची चाचणी घेण्याची वेळ आली आहे. हा एक मूल्यांकन व्यायाम आहे. सर्व प्रश्नांना समान महत्त्व आहे. तुम्हाला किमान 60% गुण मिळवून चाचणी उत्तीर्ण करायची आहे. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
अभिनंदन.